नमस्कार. स्वादिष्ट पाककृतीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. श्रावण विशेष भागामध्ये आज आपण बनवणार आहोत लाल तिखट वापरून साबुदाण्याचे वडे. त्यासाठी मी 2 मोठी वाटी साबुदाणा भिजवून घेतलेला आहे, 1 वाटी शेंगदाण्याचं कूट, लाल तिखट, मीठ, 2 छोट्या आकाराचे उकळून घेतलेले बटाटे. सर्वात प्रथम आपण या साबुदाण्यामध्ये कूट घालून घेणार आहोत. साधारणतः 2 छोटे चमचे मीठ. ज्या प्रमाणात तुम्हाला तिखट वडे हवे आहेत त्या प्रमाणात तुम्ही लाल चटणी वापरू शकता. मी या ठिकाणी 2 चमचे लाल तिखट वापरलेला आहे. आणि आता हा बटाटा आपल्याला कुस्करून या साबुदाण्यामध्ये घालायचा आहे. आता आपण हे सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया. बटाटा पूर्ण या साबुदाण्यामध्ये स्मॅश करून घ्यायचा आहे. जर साबुदाणा कोरडा असेल तर त्यामध्ये तुम्ही थोडासा पाण्याचा हात देखील वापरू शकता. या ठिकाणी मी साबुदाणा भिजवताना थोडंसं जास्त पाणी ठेवलं होतं. या पद्धतीने आपण सर्व मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे. आता आपण याचे साबुदाणा वडे बनवून घेऊया. त्यासाठी थोडासा साबुदाणा आपण हातामध्ये घेणार आहोत आणि आपण जसे लाडू वळतो त्या पद्धतीने याचे वडे बनवून घेणार आहोत. मी या ठिकाणी गोल साबुदाणा वडे बनवणार आहे. तुम्ही चपटे देखील बनवू शकता. हे पहा, या पद्धतीने आपण साबुदाणा वडे बनवून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण सर्व वडे बनवून घेणार आहोत. हे पहा, या पद्धतीने मी सर्व साबुदाणा वडे तयार करून घेतलेले आहेत. आता आपण हे तळून घेऊया. आपण वडे तयार करून घेतलेले आहेत. आता वड्याबरोबर खाण्यासाठी चटणी तयार करून घेऊया. त्यासाठी लागणार आहे आपल्याला 1 मोठी वाटी दही, मीठ, तेल आणि वाटलेली हिरवी मिरची. सर्वात प्रथम आपण चटणीमध्ये घालण्यासाठी फोडणी तयार करून घेऊया. त्यामध्ये एक भांड घेऊन गॅस चालू करून त्यामध्ये 1 मोठा चमचा तेल घालून घेऊया. तेल गरम झाल्यानंतर आता आपण यामध्ये घालणार आहोत वाटलेली हिरवी मिरची. साधारणतः 1 चमचा एवढी हिरवी मिरची आपण यामध्ये घालून तेलामध्ये परतून घेणार आहोत. अर्धा चमचा मीठ, आता आपली ही मिरची तेलामध्ये परतून झालेली आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. आता आपण हे जे दही घेतलं होतं त्यामध्ये घालणार आहोत 1 चमचा साखर आणि ही तयार केलेली फोडणी यामध्ये घालून घेऊया. आणि ही दह्यामध्ये मिक्स करून घेऊया. तुम्ही जर उपवासाला जिरे खात असाल तर फोडणीमध्ये तुम्ही जिरे देखील वापरू शकता. मी या ठिकाणी वापरलेले नाहीयेत.
यामध्ये आपण मगाशी शेंगदाण्याचं कूट सांगायचं राहून गेलं, आपण या चटणीमध्ये घालणार आहोत शेंगदाण्याचं कूट आणि हे सर्व मिश्रण मिक्स करून घेणार आहोत। अशा प्रकारे ही तयार आहे आपली साबुदाणा वड्यासोबत खाण्यासाठी चटणी। वडे तळण्यासाठी मी एका कढईमध्ये हे तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं। आपलं तेल गरम झालंय की नाही हे आपण चेक करूया। हे पहा, तेल गरम झालेलं आहे। आता आपण यामध्ये वडे तळून घेऊया। मध्यम गॅसवर आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत। थोड्या थोड्या वेळाने हे वडे आपल्याला परतून घ्यायचे आहेत, कारण सर्व बाजूंनी हे वडे तळले गेले पाहिजेत। हे पहा, अशा लालसर रंगावरती आपण हे वडे तळून घेतलेले आहेत। हे पहा, आपले वडे छानपैकी तळून झालेले आहेत। आता आपण ते काढून घेऊया। अशाच प्रकारे आपण उरलेले देखील वडे तळून घेणार आहोत। अशा प्रकारे तयार आहेत आपले लाल तिखटाचे साबुदाणा वडे।